आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंग, द आर्ट ऑफ आन्सर रायटिंगमध्ये सर्वांचं परत एकदा खूप स्वागत. आजचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे, कारण हा तुमचा एसेचा टॉपिक पण होऊ शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा यावरती UPSCमध्ये एसे पण विचारलेले आहेत या क्वेश्चनवरती. आणि हा प्रश्न विशेष म्हणजे आपल्याला फक्त 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे. तर चला आपला वेळ न वाया घालवता प्रश्न वाचूयात. प्रश्न काय म्हणतोय लक्ष द्या व्यवस्थितपणे. प्रश्नाचं जे स्वरूप आहे आपल्या त्या प्रश्नाचं स्वरूप पाहूयात कसं आहे. प्रश्न खूप लेंदी दिसतोय, वाचायला वेळ घेणारा प्रश्न आहे, कारण मला वाटतं जवळपास 30-40 शब्द इथेच बसलेत प्रश्नामध्ये. वाचूयात प्रश्न. सार्वजनिक सेवेमध्ये खरी लैंगिक समानता, जेंडर इक्वॅलिटी केवळ महिलांना प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे साकारू शकत नाही. तर काय होतंय, खरी जेंडर इक्वॅलिटी आपल्याला साध्य करायची असेल तर चारित्र्य शुद्धता, प्रॉबिटी अबाधित ठेवून प्रशासनाची संपूर्ण व्यवस्था महिलांसाठी अनुकूल झाल्यावरच ती प्रत्यक्षात येऊ शकते. म्हणजे प्रशासन हे जर प्रॉबिटीने कार्य करत असेल आणि त्याची जी सर्व काही संस्था आहे प्रशासनाची कार्य करणारी, ती पूर्ण व्यवस्था महिलांच्या अनुकूल झाल्यावरच जे आपण जेंडर इक्वॅलिटी सारख्या गोष्टी बोलतो, त्या बोलणाऱ्या गोष्टी आत्मसात करायच्या असतील, इम्प्लिमेंट करायच्या असतील, तर आपल्याला ही व्यवस्था महिलांना अधिक अनुकूल करणे गरजेचे आहे. म्हणजे ज्या ठिकाणी महिला कार्य करत आहेत वर्कप्लेसमध्ये, तर तिथे कसं असायला पाहिजे जेंडर इक्वॅलिटी. महिलांसाठी ती इन्स्टिट्यूशन महिलांना अनुकूल असली पाहिजे. तिथे महिलांना इन्सिक्युअर वाटलं नाही पाहिजे. त्यावेळेस आपण ही खरी इक्वॅलिटी अचीव करू शकतो, असं प्रश्न आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, कोणकोणते चॅलेंजेस येणार आहेत याच्यामध्ये किंवा येतात, आणि हे चॅलेंजेस आपल्याला कसे दूर करायचे आहेत आणि कोणकोणते रिफॉर्म करावे लागणार आहेत आता इन फ्युचरमध्ये, की महिलांसाठी जी जेंडर इक्वॅलिटी आहे ती इम्प्लिमेंट होऊ शकते एखाद्या संस्थेमध्ये. ओके, आय होप प्रश्न व्यवस्थितपणे समजलेला आहे. चांगला प्रश्न आहे, याच्यावरती एसे पण विचारला जातो. आपण हा प्रश्नाची सुरुवात करताना एक चांगलं इंट्रोडक्शन आपण प्रश्नामध्ये देऊ शकतो. इंट्रोडक्शनमध्ये हे पहा, खूप चांगलं इंट्रोडक्शन देण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. इथे तुम्ही इंट्रोडक्शन वाचू शकता. इंट्रोडक्शन पाहूयात आपण. सार्वजनिक सेवेत खरी लैंगिक समानता कशी होऊ शकते, केवळ महिलांचे संख्यात्मक प्रतिनिधित्व, अंडरलाईन करा, संख्यात्मक प्रतिनिधित्व वाढवणे नव्हे, तर काय करू शकतो, प्रशासनाची जी रचना आहे ती महिला भिमुख असायला पाहिजे. मग प्रशासनाची रचना महिला भिमुख कशी करू शकतो आपण, जी काही धोरणे आहेत आणि जी काही कार्यसंस्कृती आहे, वर्क कल्चर, हे वर्क कल्चर कसं असलं पाहिजे, तर डेफिनेटली हे वर्क कल्चर जिथे कोड ऑफ कंडक्ट व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट झाले पाहिजे आणि कोड ऑफ एथिक्स इम्प्लिमेंट झाला पाहिजे. त्याच वेळेस महिलांना अनुकूल असणारी परिस्थिती, जे एन्व्हायरमेंट निर्माण झालं, जी काही सिस्टम आहे ती निर्माण झाली, तर आपण म्हणू शकतो की एक महिला तिथे व्यवस्थितपणे अभिमानाने, स्वाभिमानाने, डिग्निटीने काम करू शकते, असं आपण म्हणू शकतो. अदरवाईज जी जेंडर इक्वॅलिटी आहे ती इथे कामी येणार नाही आणि हे फक्त बोलायच्या गोष्टी ठरून जातील, असं आपण एक उत्तराची सुरुवात करू शकतो. आय होप लक्षात आलं व्यवस्थित इंट्रोडक्शन तुमच्या. चला आता आपण मुख्य गाभ्याकडे जाऊयात. काय लिहू शकतो, आता मी ते पॉईंट दिले आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तर लिहिण्याची सराव किंवा आत्तापर्यंत माझ्यासोबत जोडलेला असेल तर आपण एक 10 पेक्षा जास्त आन्सर कव्हर केलेले आहेत. तुम्हाला आता बऱ्यापैकी प्रॅक्टिस सुरू झालेली असेल. उत्तरं नक्की काय लिहायची असतील याचा अंदाज पण यायला सुरुवात झालेली असतील. तर सुरुवातीला आपण आव्हानं पाहूयात, कोणकोणते चॅलेंजेस येणार आहेत. तर पहिलं, पुरुष प्रधान जी कार्यसंस्कृती आहे आणि जी संरचनात्मक यंत्रणा निर्माण झालेली आहे त्यामध्ये पक्षपातीपणा होतोय. बरोबर, काम आणि कुटुंब यांच्या संतुलनासाठी अपुरी आणि लवचिकता यामध्ये बॅलन्स कुठेतरी पाहिजे. म्हणजे काम आणि कुटुंबाचा महिलेमध्ये इथे बऱ्याच वेळा अडचणी येतात आणि त्यामध्ये संतुलन असणारी जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती इथे कुठेतरी निर्माण झाली पाहिजे. आणि हे काय आहेत, हे सर्वात महत्त्वाचे चॅलेंजेस आहेत. तिसरं चॅलेंज, बदली, पदोन्नती आणि मूल्यमापनातील असमानता. हे सर्वात महत्त्वाचं चॅलेंज आहे की ज्यावेळेस बदली होणे किंवा पदोन्नती होत असेल आणि मूल्यमापन करत असताना एखाद्या अधिकाऱ्यासोबत किंवा एखाद्या बढती प्रक्रियेमध्ये मूल्यमापन करताना होणारी पक्षपातीपणा असं म्हणू शकतो आपण. आणि महत्त्वाचा मुद्दा, सुरक्षितता आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा.
ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम हे पण तितकं स्ट्रॉंग पाहिजे जितकी ती संस्था स्ट्रॉंग आहे. अदरवाईज काय होऊ शकतं, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. मग यावरती आपल्याला रिफॉर्म कोणकोणते आपण सुचवू शकतो, यावरतीचे रिफॉर्म आपण सुधारणा आपण काय करू शकतो, तर लैंगिक संवेदनशील धोरणे आपण राबवू शकतो. यामधली धोरणं कोणती महत्त्वाची आहेत हे आपण इथं अधोरेखित करूयात. हे पहा, संवेदनशीलता जे काही आपल्याला रिफॉर्म करायचे ते असायला हवेत. आणि धोरणे, कामकाज असेल, जी काही रजा असेल त्यामध्ये महिलांना इथे आपण महत्त्व दिलं पाहिजे. पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित भरती आणि पदोन्नती प्रॉबिटीला जपून इथे केली पाहिजे. तसेच पॉश जो कायदा आहे आपला, हा काय करायला पाहिजे, याचं कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. आणि सुरक्षित कार्यस्थळमध्ये जे काही वातावरण आहे ते ठेवलं पाहिजे. याच्याबद्दल तुम्ही अधिक डिटेलमध्ये लिहू शकता. पॉश कायद्याबद्दल याचे जे काही सब पॉईंट आहेत ते तुम्ही इथे मांडू शकता. मी फक्त तुम्हाला एक मुद्दे इथे 4 पॉईंट इथे फक्त हायलाईट केलेलं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता. तसेच नेतृत्व विकास आणि मार्गदर्शन, मेंटरशिप आणि क्षमता वृद्धी, बऱ्याच वेळा आपण महिलांसाठी काही व्यवस्थित वर्कशॉप वगैरे अटेंड करू शकतो किंवा एखाद्या संस्थेमध्ये छोटे छोटे प्रोग्राम्स घेऊन डिस्कशनचे हे पण असे वर्कशॉप कामाला येतात. किंवा एक ट्रेनिंगचा फेज पिरियड, शॉर्ट ट्रेनिंग पण आपण इथे एखाद्या संस्थेमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. या पद्धतीने तुम्हाला जे रिफॉर्म्स वाटतात, की माझ्या पद्धतीने मी 4 मुद्दे देण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही तुमचे स्वतःचे रिफॉर्म्स पण इथे ॲड करू शकता. असं नाही कंपल्शन की मॅडमने दिलेत हेच रिफॉर्म आम्ही लिहिणार नाही. तुम्ही स्वतःच्या मनाचे पण इथे यूज करू शकता. तुम्हाला सजेशन विचारलेत एक्झामिनरने, तुम्ही द्या ना, तुमच्या मनाला जे वाटते ते सजेशन्स द्या. ओके, सगळे वेलकम आहेत. कन्क्लुजनमध्ये काय लिहू शकता, महिलांना प्रतिनिधित्व आवश्यक असले तरी ते पुरेसे नाही आहे. म्हणजे प्रतिनिधित्व मिळते पण ते आत्तापर्यंत एवढं पुरेसं नाही आहे. मग काय करणं गरजेचं आहे, चारित्र्य शुद्धता राखून या प्रणालीमध्ये समावेशकता आणावी लागेल आणि पारदर्शकतेमध्ये बदल झाल्यावरच सार्वजनिक सेवेमध्ये खरी लैंगिक समानता सुशासनामध्ये साध्य होऊ शकते असं आपण कन्क्लुजनमध्ये म्हणू शकतो. म्हणजे खरी लैंगिक समानता आपल्याला आणायची असेल तर आपल्याला बॉटम अप अप्रोच वापरायला हवा. आणि ज्यामध्ये प्रत्येक संस्था, गाव पातळीपासून आपण प्रत्येक संस्थेमध्ये, गावामध्ये कुठेही महिला कार्य करत असतील, छोट्या छोट्या सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये असेल तरी महिलांनी महिलांना साथ दिली पाहिजे. आणि इथे आपण म्हणू शकतो की खरी लैंगिक समानता, ज्यामध्ये कायदे आपण व्यवस्थित स्ट्रिक्टली फॉलो केले पाहिजेत आणि महिलांना त्या संस्थेमध्ये चांगली इकोसिस्टम ही इस्टॅब्लिश करून द्यायला हवी. या पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व मुद्दे व्यवस्थित समजले असतील. अशीच आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस राहू द्या. आपल्यासोबत जोडून राहा. आपण भेटूयात आपल्या पुढच्या क्वेश्चनमध्ये. तोपर्यंत थँक्यू.